नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अतुल म्हात्रे हे पेणकरांसाठी वरदान ठरणार। जयंत पाटील यांचा शेका पक्षाच्या विकासाला विरोध नाही, मात्र शेतकरी भूमिपुत्र यांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे। शेकाप नेते जयंत पाटील यांची पेण येथील सभेत भूमिका। शेका पक्षाच्या विकासाला विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांचा भूमिपुत्र यांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे, अशी शेतकरी कामगार पक्षाची पहिल्यापासूनची भूमिका असल्याचे मत शेका पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांनी पेण येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केले। तर अतुल म्हात्रे हे पेणकरांसाठी वरदान ठरणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले। तालुक्यातील शेकाप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पेण शहरातील आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळाराम पाटील, शेका पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, महिला आघाडीच्या प्रमुख मानसी म्हात्रे, पी.डी. पाटील, प्रकाश शिंगरूत, मोहिनी गोरे, माजी सभापती सुनंदा म्हात्रे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाई जयंत पाटील म्हणाले की रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई उभारली जात आहे। जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या जागा कवडीमोल भावाने विकत घेऊन उद्योजकांना विकण्याचा हा डाव आहे। आमच्या विकासाला विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांचा भूमिपुत्र यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले। प्रकल्पाला विरोध करतील त्याला मकोका लावणार ही मुख्यमंत्री यांची भूमिका निंदनीय आहे। आम्ही हप्ते मागत नाही, जेथे अन्याय असेल तेथे आम्ही विरोधच करू, असे पाटील यांनी ठणकावले। महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयात डाव्या आघाडीचा मोठा वाटा आहे, मात्र विधानसभा निवडणुकीत आयत्यावेळी फसवले। अलिबाग, पेण व पनवेलच्या जागा सोडल्या तर असा शब्द संजय राऊत यांनी दिला होता। तसे मीडियामध्ये जाहीरही केले होते व नंतर शब्द फिरवला, असा आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला। पेणमध्ये जो आमदार शेका पक्षाने केला तो पक्ष सोडून गेला। 57 साली गोविंद कातकरी आमदार झाले, 67 साली भाई शेट्टे निवडून आले, 71 साली काँग्रेसमध्ये गेले, 71 साली मोहन पाटील काँग्रेसमध्ये गेले, 77 साली परत पक्षात आले। ज्या घरात शेका पक्षाने 50 वर्ष आमदारकी दिली त्यांनी गद्दारी केली। राजकारणात असा दल बदलूंना स्थान नाही, अशी टीका विद्यमान खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव न घेता जयंत पाटील यांनी केली। भाजपा हा पक्ष मूळ भाजपा राहिला नाही। भाजपामध्ये 50% काँग्रेसची मंडळी आहेत। उद्याचा दिवस आपला आहे, पुन्हा पक्ष उभा करणार, गद्दारांना धडा शिकवणार, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी महिला अध्यक्ष मानसी म्हात्रे, खजिनदार अतुल म्हात्रे व जिल्हा चिटणीस मुकेश खैरे यांनी देखील आपले विचार मांडले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सुनील पाटीलसह तृप्ती भोईर, पेण। वातावरण पाहायला मिळते, पण आपल्या बाबत एक वैशिष्ट्य आहे। ते वैशिष्ट्य ते वेगळेपण आपण समजून घ्यायला पाहिजे। आज तुम्ही जनमानसामध्ये फिरा, तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारा, काय प्रश्न विचारणार, किंवा आज जर कुठल्याही सामान्यांचा, शेतकऱ्यांचा, भूमिपुत्रांचा प्रश्न जर कोणी सोडवायचा असेल, लावून धरायचा असेल, आंदोलन करायचं असेल, ते कोण करणार, तर आपला भारतीय शेतकरी कामगार पक्षच करणार। ही भावना जनमानसामध्ये आहे आणि ह्या भावनेमध्येच आपला पक्ष जिवंत आहे। त्यामुळे जर आपल्यामध्ये कोणीही आपल्या पक्षाच्या अस्तित्वासंदर्भात गैरसमज निर्माण करत असेल तर तो गैरसमज आपण स्वतःच दूर
महाराष्ट्रातल्या अनेक सीट्स या 32 महाविकास आघाडीच्या आल्या, त्याच्यामध्ये प्रागतिक आघाडी आणि आपली डावी आघाडीचा सिंहाचा वाटा आहे. त्या जागा आल्या खासदारकीच्या, त्याच्यामध्ये आपण एकही जागा कुठे मागितली नाही किंवा मागितली, परंतु आपण त्याला आग्रह केला नाही, जेणेकरून बीजेपीचा पहिला पराभव केला पाहिजे, ही आपली भूमिका होती. काही जागा मालेगावची जागा आहे, ती 3000 मतांनी मार्गदर्शनची आली. आपली कम्युनिस्ट पक्षाची, शेका पक्षाची म्हणून 2 लाख मतं त्या मतदारसंघात आहे. सोलापूरची जागा 40,000 आली. अडक मास्तरांची आणि कम्युनिस्टांची आणि शेका पक्षाची मतं तिथे 1 लाख पण आहे. बाळाची सीट राष्ट्रवादीची आली, जिथे आपली 1.5 लाख मतं आहेत. म्हणजे या कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे की आपण त्यावेळेला आपण एकदा शब्द दिला, आपण एकदा सांगितलं, जे डाव्या आघाडीची लाल बावट्याचे जे पक्ष आहेत ते प्रामाणिकपणे काम करतात. पेडमध्ये वेगळं राजकारण आहे आणि पेडवाल्यांचं नशीब खोट आहे. तरी 40 वर्ष तुम्ही टिकवले. पेडमध्ये जो आमदार शेका पक्षाने केला तो गेला. तुमचं दुर्दैव आहे. या ठिकाणी 57 साली गोविंद नागकरी म्हणून आमदार आला आणि तो 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्येच पक्ष सोडून गेला. 62 साली इथे उरण आणि पेड मतदारसंघ होता. बाळासाहेब मात्रेला काँग्रेस तर्फे जे निवडून आले, राजेंद्र शेट्टांचा पराभव झाला. 67 साली आपण या ठिकाणी भाई शेट्यांना दिलं. आताच बोर्ड बघितला, 90 वर्षाचे आमदार शेका पक्षाचे. फक्त 700 मतांनी 80 पाटलांना पाडून आले. साली काँग्रेसमध्ये गेले. 71 साली लोकसभेची जागा लढवताना दत्ता पाटील उभे राहिले. फक्त 30,000 मतांनी पडले. किंवा महाड मतदारसंघ याच्यामध्ये होता. कर्जत असता तर आपली सीट आली असती. मोहन पाटील काँग्रेसमध्ये गेले. हे नवीन पिढीला कळलं पाहिजे. मोहन पाटील काँग्रेसमध्ये गेले. ते गेले नसेल दत्ता पाटील या ठिकाणी निवडून आले असते. आणि एटी पाटील आगरी म्हणून ते उभे राहिले. आणि जिल्ह्यातल्या आगरी मताचा पण त्या ठिकाणी एक चर्चा करून त्याच्यामध्ये जो जनाधार शेका पक्षाचा आहे आणि होता तो खारेपाटामध्ये मोठ्या प्रमाणात होता.